आज आपण एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी असे सोयाबीनचे मंचुरियन बनवणार आहे। बाहेरून एकदम ज्युसी असे असतात आणि आतमध्ये एकदम कुरकुरीत असे बनतात आणि मी हे एकदम सोप्या पद्धतीने बनवलेले आहेत। कुणीही बनवू शकतात, इतके सिंपल पद्धत आहे। तर चला तर मग सोयाबीनचे मंचुरियन कसे बनतात ते पाहूयात। तर इथे मी 1 लिटर पाणी गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवले, त्यामध्ये मीठ टाकले। पाणी चांगलं कडक झालं किंवा उकळायला लागले की त्यात सोयाबीन टाकायचे आणि 15 मिनिटं रेस्टसाठी ठेवायचे। तर हे बघा 15 ते 20 मिनिटं मी ठेवले होते। हे छान सॉफ्ट झालेत आणि चांगले फुगलेत पण। तर आता आपल्याला हे सोयाबीन थंड पाण्यात काढून घ्यायचे आहेत। तर हे बघा थंड पाण्यात काढले ना की हे छान एकदा डीप करायचे आणि हातात घेऊन छान असे स्क्वीज करायचे, म्हणजे यामध्ये ना बिलकुलही पाणी नाही राहिलं पाहिजे। हे बघा छान असे घट्ट असे पिळून घ्यायचे, म्हणजे त्यामध्ये बिलकुल पाणी नाही राहत। तर अशा पद्धतीने मी सगळ्या सोयाबीन मधलं पाणी काढून घेत आहे, म्हणजे याला स्क्वीज करून घेत आहे। तर सगळे सोयाबीन मधलं पाणी काढलेलं आहे। आता आपण यामध्ये टाकणार आहे कॉर्नफ्लोअर, म्हणजे मक्याचं पीठ असतं ते टाकायचे। 2 ते 3 मोठे चमचे भरून टाकायचं आहे। तर मी इथे 2 मोठे चमचे भरून पीठ ऍड केलेलं आहे। आता हे पीठ ना प्रत्येक सोयाबीनला व्यवस्थित असं लागलं पाहिजे, म्हणजे कोटिंग झालं पाहिजे। जर आवश्यकता वाटली तर तुम्ही अजून कॉर्नफ्लोअर ऍड करू शकता। तर हे बघा प्रत्येक सोया चंक्सला ना व्यवस्थित असं कोटिंग झालेलं आहे आणि हे आता फ्राय करण्यासाठी तयार आहे। तर गॅसवरती मी ना तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। तेल मीडियम हॉट झालं की यामध्ये असे झाऱ्यानेच सोयाबीन टाकायचे, म्हणजे हातावरती तेल वगैरे उडत नाही। आणि गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम टू हाय ठेवायची आहे। आता तेलामध्ये ना सोयाबीन टाकल्या त्याला थोडंसं सेट होऊ द्यायचं, लगेच त्याच्या साईड वगैरे फ्लिप नाही करायच्या। थोडेसे सोयाबीनचे चंक्स तेलात सेट झाले की त्याच्यानंतर आपण याच्या साईड फ्लिप करू शकतो। तर हे बघा याचा हलकासा रंग चेंज झालेला आहे आणि जो तेलामध्ये भरपूर असा फेस होता ना तो पण कमी झालेला आहे। तर याच्या मी आता साईड फ्लिप करत आहे आणि याचा छान असा गोल्डन रंग येईपर्यंत आता आपल्याला याला फ्राय करायचा आहे। तर गॅसची फ्लेम ना मीडियम टू हायस्ट ठेवायची, लो फ्लेमवरती याला फ्राय नाही करायचं। लो फ्लेमवरती ना खूप जास्त वेळ लागतो आणि हे तेलकट पण बनतात। तर हे बघा त्याचा छान असा गोल्डन रंग आलेला आहे। याला फ्राय होण्यासाठी 5 ते 6 मिनिट लागले। तर आता आपण हे सोया चंक्स काढून घेऊ शकतो। तर इथे मी सगळे सोया चंक्स काढून घेतलेले आहेत आणि सेम पद्धतीने दुसरी बॅच पण फ्राय करून घेणार आहे। जर तुम्ही कढईत एकाच वेळी भरपूर तेल घेतलं तर एकाच वेळी सगळे सोया चंक्स पण फ्राय करू शकता। इथे मी याला 2 बॅच मध्ये फ्राय करत आहे। तर तेलात टाकल्या याच्या साईड नाही फ्लिप करायच्या, याला असं सेट होऊ द्यायचंय। तर हे बघा 2 मिनिटं झालेले आहेत आणि आता याच्या आपण साईड फ्लिप करू शकतो। मधून साईड फ्लिप करायच्या आणि एक साईडला मी ना याला लागणारं सगळं साहित्य पण काढून घेत आहे। तर कांदे ना बास्केटमध्ये ठेवले तरी त्याला थोडी पात यायला सुरुवात होते, म्हणजे कांद्याला कोंब यायला सुरुवात होतात। तर असे कांदे ना मी कुंडीमध्ये लावून देते, ते छान अशी उगवतात। भरपूर अशी त्याला कांद्याची पात पण येते। तीच मी कांद्याची पात काढून घेतलेली आहे आणि बस याला आता बारीक कट करून घेत आहे। मंचुरियन बनवताना कांद्याची पात ही नक्कीच टाकायची असते। तर हे बघा एक साईडला सोया चंक्स पण फ्राय होत आहे आणि दुसऱ्या साईडला मी ही सगळी तयारी पण करून ठेवलेली आहे, म्हणजे मंचुरियन बनवण्यासाठी जे काही लागते ते सगळं काढून ठेवलेलं आहे। मंचुरियन पण छान फ्राय झाले, छान असा त्याचा गोल्डन रंग पण आलेला आहे। तर आता ते मी काढून घेत आहे। हे ना खूप जास्त कुरकुरीत झालेले आहेत, पापड वगैरे असतो ना तेवढे जास्त कुरकुरीत झालेले आहेत। आता कढईमध्ये ना मी 1 चमचा तेल ठेवून बाकीचं सगळं तेल काढून घेतलेलं आहे। त्यामध्ये ना 4-5 हिरव्या मिरच्या बारीक कट करून टाकलेल्या आहेत। हिरव्या मिरच्या ना थोड्याशा फ्राय करून घ्यायच्या, म्हणजे फक्त अर्धाच मिनिट मी फ्राय करून घेतलेल्या आहेत। आणि हिरव्या मिरच्या थोड्या फ्राय झाल्या की त्यानंतर एक छोटा कांदा टाकायचा, त्याचबरोबर कांद्याची पात आणि आलं लसूणची पेस्ट परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। आता ही रेसिपी हाय फ्लेम वरतीच बनते, त्यामुळे आपल्याला गॅसची फ्लेम एकदम हाय ठेवायची आहे। थोडंसं आलं लसूण फ्राय झालं की त्यानंतर मी ऍड केलेले आहे ब्लॅक पेपर पावडर, रेड चिली सॉस, सोया सॉस, थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि थोडी साखर। आता मीठ ना थोडं जपूनच टाकायचं, कारण सोया सॉसमध्ये चिली सॉसमध्ये मीठ असतं। त्यानंतर ना मी मोठ्या पीसेसमध्ये कांदा आणि शिमला मिरची कट करून ठेवली होती, ती पण टाकलेली आहे। आपल्याला हिरवी मिरची कांदा जास्त नाही शिजवायचा, जेव्हा आपण हे मंचुरियन खाऊ ना त्यावेळेस ते कुरकुरीत लागलं पाहिजे, म्हणून फक्त 50% कुक होईल एवढंच याला शिजवायचं आहे।
तर हे बघा 1 ते 2च मिनिटं हाय फ्लेमवरती मी कांदा आणि शिमला मिरची पण कुक केलेली आहे. आता त्यानंतर टाकायचे 1 ग्लास पाणी. त्याचबरोबर वरून परत थोडी मी कांद्याची पात टाकलेली आहे आणि विनेगर पण मी 1 मोठा चमचा भरून ऍड केलेला आहे. आता इथे घेतलेले आहे मी 1 छोटा चमचा भरून कॉर्नफ्लोअर म्हणजे मक्याची पावडर. त्यामध्ये 4-5 चमचे पाणी टाकलेलं आहे. याची एक स्लरी बनवायची आणि ही स्लरी आपल्याला कढईमध्ये ऍड करायची आहे. आता हे उकळायला लागलं ना की ऑटोमॅटिक खूप छान असं घट्ट होतं. म्हणजे एकदमच घट्ट नकोय आणि खूप पातळ पण नकोय. तर हे बघा हे किती छान असं घट्ट झालेलं आहे. म्हणजे याची कन्सिस्टन्सी ना एकदम परफेक्ट आहे. जसे हॉटेलमध्ये वगैरे मंचुरियन मिळतं ना अगदी तशीच आहे आणि या ग्रेव्हीचा रंग पण खूप छान आलेला आहे. हे बघा. तर कॉर्नफ्लोअरची स्लरी टाकल्यानंतर ना मी 2च मिनिटं याला उकळून घेतलं होतं. आता मी गॅस बंद करत आहे आणि जे सोया चंक्स आपण फ्राय करून ठेवलेले आहेत ना ते यामध्ये ऍड करायचे. जर तुम्हाला मंचुरियन सॉफ्ट आवडत असेल तर गॅस ऑन ठेवून हे सोया चंक्स ऍड करायचे आणि जर तुम्हाला कुरकुरीत आवडत असतील ना तर गॅस बंद करून ऍड करायचे. गॅस बंद करून ऍड केले ना की कुकिंग प्रोसेस थांबते आणि ते सोया चंक्स जे आहेत ना ते तसेच कुरकुरीत राहतात. तर हे बघा सगळं मी मिक्स केलेलं आहे आणि आपलं हे मंचुरियन ना सर्व करण्यासाठी तयार आहे. खूप टेस्टी लागतं आणि बनवायसाठी पण खूप सोपी रेसिपी आहे. एकदा नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.